शांती इकडे भेटली. ए शांती शांती ए शांती त्याकडेच येत होतं शांती. आमच्या गण्याला बकरी घेऊन जाऊ म्हणत होतं. येत होतं विचारपूस करायला त्याकडं. का म्हणते ओलीला का म्हणते कशी आहेस तू? कोणाच्या चालली का वावरात? कोणाच्या जाऊ बाप्पा आता खाली पिली खा माणसाचं घरसर खाणं चालू आहे आता सध्या. हो का? आमचा मंग्या म्हणत होता सकाळी तुकाराम बुडा आला होता त्याचे फरकटे येऊन द्यायचे होते वावरातले. तर बहीण मी तू बी नाही म्हणे तुला सांगायला आलता का तो? हो आलता त्याच्यासाठी चालतो थोडंसं काम होतं बाई. थोडंसं आहे माझ्याजवळ 2-3 हजार रुपये. तर कसं गण्याला एखादी बकरी घेऊन द्यावं म्हणलं होतं. नाहीतर त्या पोरासोबतच फिरत राहते तर एखादी सोबती होऊन जाते त्याला बी. जमते बाई असं मोठं फिरण्यापेक्षा गावामध्ये एखादी घेऊन गेलं ना बकरी कसं भाकर तुकड्याला कामी येते बाई कवाय इमर्जन्सीले. मी तेच म्हणत होतो बाई नाहीतर पैसे असं वाया जाते. एखादी काही घेऊन ठेवलं तर कसं विकवाक केलं तर मग कसं पैसे तरी राहते. बरं दे मग दे घेऊन. मग तुकाराम बुड्याचं जातं का मग फनकटे येत आले? हो जाऊ म्हणा. पण मी म्हणत होतो त्याकडे एखादी पाटाळ पिटाळ असं तर दे बा म्हणत होतो. बारीक चोरी राहते घरच्या घरी कसं तुझ्याकडे बांधून ठेवलं माझ्या घरी बांधून ठेवलं तर काही टेन्शन नाही राहत. नाही त्याला बाजाराला पाठवायला लागल. काय करतं ना बाई बकरी विकायची आता सध्या काही काम नाही आम्हाला पैशाचं तर मी विकत नाही बाई. तेच तर बहीण मामी 2-3 घ्याव म्हणत होतो. कसं त्या माणसाच्या मागं राहू लागून बहीण मामी नाहीतरी दारूच्या भट्टीकडे जात राहते त्याच्यापेक्षा कामी राहिलं तर बरं वाटते. बरं तेच विचारासाठी येत होतं त्या घराकडे. जाऊ मग पाहू तुकाराम बुड्याचं काय गुत्ते घेऊ का कसं घेऊ म्हणते. तर पाय विचार मजुरीचं काय म्हणते का बुडा. बरं ठीक आहे जा मग मंगेला घेऊन जा म्हणा गण्याला बाजारात. आता उद्याचा रविवार आहे तर बकऱ्याचा बाजार राहते घेऊन घे म्हणा एखादी. हो ठीक आहे मग ठीक आहे जा मग जाऊन ये तुकाराम बुड्याकडे आणि मजुरीचं विचारून घे बाई. बुडे भाई चाप्टर आहे नाही तर पलटी मारते. हो बाई हो पाहिजे मग ते लीला बिलाला विचारून पाहिजे येते का काका म्हणून. बरं ठीक आहे जा मग. मायला असा माल पाहिजे बहीण मामी मस्त वाढली नाही बोरीचे झाड मा पिल्ल्याला मस्त कामी येते. माझा आता तोडून घेऊनच जातो आता. मंग्या भाऊ हे लंगडा का माया नावानंच बोंबलत राहते बहीण मंग्या करत. आता मस्त पिल्ल्यासाठी बोरीचं झाड तोडावं म्हणलं होतं तर याला मंग्या करत. याचं कोणतं काम पडलं का आता? अरे हो वाटते बकरी घेऊन द्यायचं होतं. मंग्या भाऊ का राजा तुले पूर्ण गाव फिरून आलो तू इकडे शाळेकडे का करून राहिला? आता शाळा बंद झाल्या ना. अबे लंगड्या ते बोरीचं झाड पाहत होतो मी पिल्ल्यासाठी चारा तोडत होतो. हो का? तुला काय म्हणलं होतं मी बकऱ्या घ्यायला जायचं आहे म्हणलं. मायला मागलो ना 3,000 रुपये बकरी घेऊन दे म्हणत होतो. अबे हो बे मला आठवणच नाही राहिलं. चालले का चाल. मला वाटलं तू बकऱ्याकडेच गेला. मग घरी जाऊन तुला पाहिलं होईल मग तुमची माय बी नाही कुठं फिरत होती का? तुमच्या बापाला विचारलं तुमचा बाप बकऱ्याकडे जात होता. म्हणलं मग या कुठंच नाही गेला असेल तर शाळेकडे गेला असेल म्हणलं. तुला तर माहित आहे आपण राहिलं तर शाळेकडे नाही तर आरतीच्या घराकडं. बस आता आरती तर नाही मग शाळेकडे भेटणार ना बे मी. अरे म्हणूनच तर मी बरोबर आलो. त्या बिलकुल एकूण एक अड्डे माहिती आहे मंग्या ते मला. चल मग पैसे मागला का तुमच्या माईले? मागलो माय बहीण मामी हात धुवून माय माग लागू नये मंग्याला घेऊन जा म्हणून. तुला काय म्हणलं तरी बकऱ्याचा जास्त एक्सपिरियन्स आहे. मंग्या बकऱ्यावाला होतो. चल मग एकदम खतरनाक बकरी घेऊन देतो तुला. गाप बन बिलकुल उद्याच जाणार आहे. ठीक आहे चल मग चल बाजाराला जाऊ उद्याच. नाश्ता बिष्टा चारजो. नाश्त्यासाठी 30 रुपये अलग घेतलं भाऊ. सौदा बिदा करता येते ना बरोबर तुला पाहून घेता येते ना बकऱ्या. 100 वर्षाचा अनुभव आहे का तू मला शिकून राहिला लंगड्या. जाऊ दे यार माहित आहे मंग्या भाऊ जाऊ दे चल. तुझ्या भरोसा आहे ना आपला. मग चल भादर नाही करू. मी बोरीचं झाड तोडतो पिल्ल्यासाठी चारा घेतो आणि निघू. चाल मग मी घरी राहतो ये जा तू. हा ठीक आहे जा. मंग्या भाऊ बाजार हो का गा? इकडे पाहिलं तिकडे बकऱ्याच दिसत आहे. साला आपल्या भारतात एवढं बकऱ्या आहे बी. तुला का मजाक वाटलं का बे? अबे बकऱ्यावर पूर्ण सारा भारताची अर्थव्यवस्था आहे. तुला काय माहित आहे का? 600 रुपये किलो मटन झालं. हा हो दिसतच आहे आता. अजून तू काय पाहिलंच नाही. हा बिझनेस आहे ना लय मोठा आहे. तुला माहीतच नाही. आपण तर काही नाही चिल्लर आहो रे बाबा. चाल तुला आंध्र दाखवतो कसा बाजार भरते. तर सगळे लहान मोठे पिल्ले पाल्ले सब दिसत तुले बाजारात. मला विचारत आले का 600 रुपये किलो मटन झाल्यावर 3,000 मध्ये किती मोठे येणार आहे रे? चाल ना मी आव ना पाहून घेतो ना मी. जेवढी मोठे भेटन तेवढी मोठे. चाल तसं तुला घेऊन देण्याची मतलब ना. ठीक आहे चाल आतमध्ये घुस. माझ्या भाऊ इकडे पिल्ले आहे बकऱ्याचे. बहीण मायाने पिल्ले सुचलून आणला वाटते या माणसानं. बहीण मायाचं लंगडं तिकडे कायला गेलं रे बहीण मायाने पिल्ल्याच्या याच्यामध्ये.
अरे समोर चाल म्हणलो होतो, मोठमोठ्याल्या बकऱ्या आहे, विचारले असते. मी असंच पाहत पाहत आलो. ह्या बुड्याला विचार ना पिल्ले काय भाव देते तर. शिक्षक का म्हणते का आबाजी? राम 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 म्हणलं. हा राम 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 राम. का म्हणते? तुमच्याकडे बकरी नाही का? बकरी पूर्ण पिल्लेच घेऊन आला का तू? अबे आता पावसाळा लागला, नसलं बिमार पडते म्हणून विका लागते. घे ना, पाय ना पिल्ले, पाहिजे नसन तर. एवढसे पिल्ले घरी नेऊन काय करू का? कमीले दिवस पोसा लागते का? 6-7 महिने बहीण नेऊ कवा, जनन कवा, का मोठे होईन कवा? अबे पिल्ल्यातच फायदा आहे ना पोट्या. पिल्ले नेशीन मोठं करशीन तर आता स्वस्तात भेटते ना बकरीपेक्षा. बकरी घ्यायची अवकात आहे का आता? 9-9, 10-10 हजार रुपये बकरी आहे आता. बापा बापा, आमची माय तर मला 3,000 रुपये दिली. बहीण मग आम्ही कुठं पिल्ले घ्यायला लावते का काका या? मी ह्या 3,000 रुपये आणला वाटते लंगड्यानं. आता बहीण माझे पिल्लेच घेऊन द्यावं लागते का तर. पण बाजार फिराच लागन, पाहतो बकरीचे भाव का म्हणते का तर. बरं आबाजी, येतो मग आम्ही तिकडे फिरून. पण बकरी पाहिजे नव्हती का? बकरी हो बकरी पाहिजे नव्हती. अबे का बकरी मध्ये बे? बकरीचे राहतेस किती दिवस लेका. हेच पिल्ल्याले मोठं कर, मस्त पाठ देतो तुम्हाला. 1 नंबर बिलकुल मोठी थरणातली, बिलकुल खतरनाक वाली घेऊन जा. पोस 6 महिने मग पाय तू. हो येतो, थोडा फिरून येतो थांब. कसं मग म्हणजे भाव आहे ना बाबा. पिल्ले घेऊन जावं लागते का काका असं वाटत आहे मला. अबे मग भाव तर राहणार आहे ना. 350 रुपयामध्ये अंड येणार आहे का त्या बकरीचा? बहीण तू बोलून राहिला, तुझ्या मायला माहित नाही वाटते. तू टेन्शन नको घेऊ. जर आपण इथून नाही गेले ना, माया घरची बकरी देतो तुले. टेन्शन नको घेऊ तू. हो जमते. आपण फिरून तर घे, पहिले विचारून ये ना तिकडे काय म्हणते तर पाय. बरं तू थांब इथंच, मी आत्ता आलो. बहीण मायाचं म्हणलं तर म्हणजे त्या माणसाजवळ काय गेलं रे बहीण मायाचं. त्याच्याजवळ का बहीण नुसतं बोकडेच दिसून राहिले. अरे आहे वाटते बकरी आहे वाटते त्याच्याजवळ. राम राम काका, का म्हणते बकरी? का लावला भाव बकरीचा? अबे तर का विचारायला आला का घ्यायला आला? घ्यायला आलो ना. का कसा बोलताय का तू? सांग ना मग, का पाहिजे तुला? बोकड्या पाहिजे का बकरी पाहिजे? बाप्पा लय स्टाईल बोलतोय रे हा माणूस. बहीण अरे बकरी पाहिजे. बकरी का दिले सांगा फक्त. या बकरी 2 दाती आहे का? अबे दोन्ही जाती आहे. कोण्या गावचा बी तू? कोण्या गावचा? मी इथचा सो, हेच माया गाव. मी शिरोलीचा. शिरोलीचा 1 नंबर जंगलातल्या बकऱ्या भाऊ. टेन्शन ना. सांग तुला कोणती बकरी पाहिजे. नेवाली ना कारी? किती देते सांग तू फक्त. 2,500 मध्ये लावत असेल तर पाहिजे वाली बकरी. मजाक करून राहिला का बे? हा मजाक करताय का? बरं किती लावते तूच सांग जाऊ दे. गाभण बकरी आहे हे. नाही म्हणता 10,000 शिवाय जात नाही. मी सोडत नाही खाली. जास्तीत जास्त 9,500 बस झालं फायनल. अबा साला मी स्वतःच बकऱ्यावाला असून साला पण एवढं भाव को वाढले रे बकऱ्याचे. झालं मग लंगड्याचं काही खरं नाही आता मग. अरे काही खरं नाही. सांग ना मग किती देते सांग ना. अबे पोट्या पट्ट्याचं काम नवले का असे सौदेबाजी करणं? पैसे आणला का? किती आणला? पैसे आणलो पण तू भाव बरोबर सांगत नाही. एवढं कमी करून सांगलो. आणखी किती सांगणार? 3,000 पर्यंत पाहिजे नव्हती पाटाड. अबे तर मग 3,000 पाटाळ बी नाही भेटत. पिल्ले घेऊन जा जात असन तर. आणि त्यांना मोठा कर. एखादी 3,000 एखादी पिल्लू घेऊन जा, मोठा कर, मस्त पोस्ट तेलेस. जर शोक असन तर बकऱ्या चाराचा. अरे काका का तू बोलते? आमच्या घरी दुनिया भराच्या बकऱ्या आहे. 12 बकऱ्या आहे. 12 बिझनेस आहे आमचा. तू मला काय सांगते का? बाप्पा पोट्ट तर बाहेर फेकते वाटते. खरोखर असन का बकऱ्या? बहीण माय मी 1-2 बकऱ्या असन. पिल्ले पाडले घ्यायला आला असन सस्त्यात भेटन तर. अरे ठीक आहे मग काका, येतो मग. बहीण माय बाहेर भाव सांगत आहे तू. मला नाही पाहिजे नव्हती. ते माय दिसताय का मित्र ते तिकडचं ते लंगड. त्याला 3,000 रुपये घेऊन आला. बकरी पाहिजे नव्हती त्याले. त्याले म्हणाव बकऱ्याचा अंड बी नाही येत म्हणाव. 3,000 रुपयामध्ये एखादी पाटड बिटाड भेटन तर घेऊन जा. नाही तर जा म्हणा चुपचाप घरी. 3,000 कुठं जमते? 5-6 हजार आणा लागते तेव्हा कुठे एखादी चांगली पोसण्यालायक बकरी तरी भेटन. हो माहित आहे म्हणा ते. बरं सांगतो त्याला सांगतो. हा मग सांग त्याले पुढच्या वेळेस ये. पुढच्या रविवारी बाजारामध्ये राही तुम्ही. मस्त एखादी बकरी आणतो तुझ्यासाठी. मस्त 6-7 हजारापर्यंत
जा घेऊन ये तेले देतो मी, एक नंबर माल देतो, गाभण बकरी देतो बिलकुल. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, येतो मग. अबे मग भाव सांगून राहिला ना बे, 9,000 10,000 म्हणत आले का बकरीचे. आबा बाबा 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 बाबा, डबल ट्रिबल ना भाव. बापा बापा बापा, आपल्या 3,000 मध्ये काय येते का? काहीच नाही, शेपूट बी नाही येत त्या बकरीचा. मला बकऱ्याला लय भाव आहे वाटते, माझ्या घरची एखादी आणा लागेल विकासाठी, बम भाव आहे आता. अरे उन्हाळ्यामध्ये भावच राहते म्हणजे, आपण पावसाळ्यामध्ये पाय बर कसे स्वस्त राहते. अबे पावसाळ्यामध्ये सस्ते आणते तर ते बिमार वाले राहते म्हणून आणते. मी काय म्हणतो मग जाऊ दे आता, जाऊ आता चुपचाप. 4-5 हजार रुपये तरी पाहिजे का तुमचा मायले कर म्हणा ॲडजस्ट, मस्त बकरी घेऊ. 3,000 काहीच नाहीत. मग पाटाळ घेत असेल तर चाल त्या बुड्याकडे जाऊ, पाटाळ घेऊ एखादी. नाही राजा, बकरी थोडीशी मोठी पाहिजे ना, ते सोंग आले. बहीण मामी मी त्या मागच राहतो, माझ्या पिल्लूच नाही चालायचो, काय फायदा मग ते कसं त्या बरोबरीनं बकऱ्या सोबत चाललं पाहिजे. मग कसं मग जायचं घराकडे, येऊ मग 2-3 हजार रुपये घेऊन आणखी जास्तचा. सांगतो मी माझ्या मायले, जाऊ दे चल नाश्ता करून जाऊ घरी. ठीक आहे चाल, ठीक आहे. बाजार पाहिला ना कसा राहते तर. मजा आली भाऊ, पण तेवढी मजा नाही आली. पुढच्या वेळेस मस्त मजा दाखवू आपण. ठीक आहे मग चला, मग बकरीचा सौदा तर हुकला. या 3,000 रुपये आणला होता. आता काही नाही, आता उद्याच्या एपिसोडमध्ये आता दुसऱ्याकडे जाऊ, कुठेतरी नवीन टॉपिकवर बोलू आपण. बरं झालं पप्पा शांती इकडे भेटली. ए शांती शांती, ए शांती त्याकडेच येत होतं. शांती आमच्या गण्याले बकरी घेऊन जाऊ म्हणत होतं, येत होतं विचारपूस करायला त्याकडे. का म्हणते ओलीला, का म्हणते, कशी आहेस तू, कोणाच्या चालली का वावरात? कोणाच्या जाऊ बाप्पा, आता खाली बिली खा, माणसाचं घरसर खाणं चालू आहे आता सध्या. हो का? आमचा मंग्या म्हणत होता सकाळी तुकाराम बुडा आला होता, त्याचे फरकट येतून द्यायचे होते वावरातले. तर बहीण मी तू बी नाही म्हणे, तुला सांगायला आलता का तो? हो आलता, त्याच्यासाठी चालतो थोडंसं काम होतं बाई, थोडंसं आहे माझ्याजवळ 2-3 हजार रुपये. तर कसं गण्याला एखादी बकरी घेऊन द्यावं म्हणलं होतं, नाहीतर त्या पोरासोबतच फिरत राहते तर एखादी सोबती होऊन जाते त्याला बी. जमते बाई, असं मोठं फिरण्यापेक्षा गावामध्ये एखादी घेऊन गेलं ना बकरी, कसं भाकर तुकड्याला कामी येते बाई कवाय इमर्जन्सीले. मी तेच म्हणत होतो बाई, नाहीतर पैशाचं वाया जाते. एखादी काही घेऊन ठेवलं तर कसं विकवाक केलं तर मग कसं पैसे तरी राहते. बरं दे मग, दे घेऊन. मग तुकाराम बुड्याचं जायचं का मग फनकट येत आल्या? हो जाऊ म्हणा, पण मी म्हणत होतो त्याकडे एखादी पाटाळ पिटाळ असतं तर दे बा म्हणत होतं, बारीक चोरी राहते घरच्या घरी. कसं तुझ्याकडे बांधून ठेवलं, माझ्या घरी बांधून ठेवलं तर काही टेन्शन नाही राहत. नाही त्याला बाजाराला पाठवायला लागेल. काय करतं ना बाई बकरी विकायची, आता सध्या काही काम नाही आम्हाला पैशाचं, तर मी विकत नाही बाई. तेच तर बहीण मामी 2-3 घ्याव म्हणत होतो, कसं त्या माणसाच्या मागं राहू लागून. बहीण मामी नाहीतरी दारूच्या भट्टीकडे जात राहते, त्याच्यापेक्षा कामी राहिलं तर बरं वाटते. बरं तेच विचारासाठी येत होतं त्या घराकडे. जाऊ मग पाहू तुकाराम बुड्याचं काय गुत्ते घेऊ का कसं घेऊ म्हणते, तर पाय विचार मजुरीचं काय म्हणते का बुडा. बरं ठीक आहे, जा मग मंगेला घेऊन जा म्हणा गण्याले बाजारात. आता उद्याचा रविवार आहे तर बकऱ्याचा बाजार राहते, घेऊन घे म्हणा एखादी. हो ठीक आहे मग, ठीक आहे. जा मग, जाऊन ये तुकाराम बुड्याकडे आणि मजुरीचं विचारून घे. बाई बुडे भाई चाप्टर आहे, नाही तर बाई पलटी मारते. हो बाई, हो पाहिजे मग, ते लिला बिलाला विचारून पाहिजे येते का काका म्हणून. बरं ठीक आहे जा मग. मायला असा माल पाहिजे बहीण मामी, मस्त वाढली नाही बोरीचे झाड, मा पिल्ल्याला मस्त कामी येते. माझा आता तोडून घेऊनच जातो आता. मंग्या, ए मंग्या भाऊ, हे लंगडा का माझ्या नावानंच बोंबलत राहते बहीण, मंग्या करत. आता मस्त पिल्ल्यासाठी बोरीचं झाड तोडावं म्हणलं होतं तर याला मंग्या करत. याचं कोणतं काम पडलं का आता? अरे हो वाटते बकरी घेऊन द्यायचं होतं. मंग्या भाऊ, का राजा तुले पूर्ण गाव फिरून आलो, तू इकडे शाळेकडे का करून राहिला? आता शाळा बंद झाल्या ना. अबे लंगड्या, ते बोरीचं झाड पाहत होतं मी, पिल्ल्यासाठी चारा तोडत होतो. हो का? तुला काय म्हणलं होतं मी, बकऱ्या घ्यायला जायचं आहे म्हणलं. मायले मागलो ना 3,000 रुपये, बकरी घेऊन दे म्हणत होतो. अबे हो बे, मला आठवणच नाही राहिलं. चालले का? चाल. मला वाटलं तू बकऱ्याकडेच गेला. मग घरी जाऊन तुला पाहिलं होईल, मग तुमची माय बी नाही कुठं फिरत होती का? तुमच्या बापाला विचारलं, तुमचा बाप बकऱ्याकडे जात होता. म्हणलं मग या कुठंच नाही गेला असेल तर शाळेकडे गेला असेल म्हणलं. तुला तर माहित आहे आपण राहिलं तर शाळेकडे, नाही तर आरतीच्या घराकडे. बस आता आरती तर नाही, मग शाळेकडे भेटणार ना बे मी. अरे म्हणूनच तर मी बरोबर आलो. त्या बिलकुल एकूण एक अड्डे माहिती आहे मंग्या ते मला. चाल मग, पैसे बिशे मागला का तुमच्या मायले? मागलो. माय बहीण मामी हात धुवून माय माग लागू नये, मंग्याला घेऊन जा म्हणून. तुला काय म्हणलं तरी बकऱ्याचा जास्त एक्सपिरियन्स आहे. मंग्या बकऱ्यावाला होतो. चाल मग, एकदम खतरनाक बकरी घेऊन देतो तुला, गाप बन बिलकुल उद्याच जाणार आहे. ठीक आहे, चाल मग, चाल बाजाराला जाऊ उद्यास. नाश्ता बिष्टा चारजो. नाश्त्यासाठी 30 रुपये अलग घेतलं भाऊ.
सौदा बिदा करता येते ना बरोबर, तुले पाहून घेता येते ना बकऱ्या. 100 वर्षाचा अनुभव आहे का तू मला शिकून राहिला लंगड्या. जाऊ दे यार. माहित आहे मंग्या भाऊ, जाऊ दे चल. तुझ्यावर भरोसा आहे ना आपला. तर मग चल, भादर भादर नाही करू. मी या बोरीचं झाड तोडतो, पिल्ल्यासाठी चारा घेतो आणि निघू. चाल मग, मी घरी राहतो, ये जा तू. हा ठीक आहे ठीक आहे, जा. बाबा मंग्या भाऊ, बाजार हो का गा? इकडे पाहिलं तिकडे बकऱ्याच दिसताय. साला आपल्या भारतात एवढं बकऱ्या आहे बी. तुला का मजाक वाटलं का बे? अबे बकऱ्यावर पूर्ण सारा भारताची अर्थव्यवस्था आहे. तुला काय माहित आहे का? 600 रुपये किलो मटन झालं. हा, हो दिसतच आहे आता. अजून तू काय पाहिलंच नाही. हा बिझनेस आहे ना लय मोठा आहे, तुला माहीतच नाही. आपण तर काही नाही चिल्लर आहो रे बाबा. चाल तुला आंध्र दाखवतो कसा बाजार भरते. तर सगळे लहान मोठे पिल्ले पाल्ले सब दिसत तुले बाजारात. म्हणजे मला विचारत आले का 600 रुपये किलो मटन झाल्यावर 3000 मध्ये किती मोठे येणार आहे रे? चाल ना, मी आव ना, पाहून घेतो ना मी. जेवढी मोठे भेटन तेवढी मोठे. चाल तसं तुला घेऊन देण्याची मतलब ना. ठीक आहे चल आतमध्ये घुस. माझ्या भाऊ इकडे पिल्ले आहे बकऱ्याचे. बहीण मायाने पिल्ले सुचरून आणला वाटते या माणसानं. बहीण मायाचं लंगडं तिकडे कायला गेलं रे बहीण मायाने पिल्ल्याच्या याच्यामध्ये. अरे समोर चाल म्हणलो होतो, मोठमोठ्याल्या बकऱ्या आहे, विचारले असते. मी असंच पाहत आलो. ह्या बुड्याला विचार ना पिल्ले काय भाव देते तर. शिक्षक का म्हणते का आबाजी? राम 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 म्हणलं. हा राम 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 राम. का म्हणते? तुमच्याकडे बकरी नाही का? बकरी पूर्ण पिल्लेच घेऊन आला का तू? अबे आता पावसाळा लागला, नसलं बिमार पडते म्हणून विका लागते. घे ना, पाय ना पिल्ले, पाहिजे नसन तर. एवढसे पिल्ले घरी नेऊन काय करू का? कमीले दिवस पोसा लागते का? 6-7 महिने. बहीण नेऊ कवा, जनन कवा, का मोठे होईन कवा? अबे पिल्ल्यातच फायदा आहे ना पोट्ट्या. पिल्ले नेशीन मोठं करशीन तर आता स्वस्तात भेटते ना बकरीपेक्षा. बकरी घ्यायची अवकात आहे का आता? 9-9, 10-10 हजार रुपये बकरी आहे आता. बापा आमच्या मायचं मला 3000 रुपये दिली. बहीण मायाने कुठे पिल्ले घ्यायला लावते का काका? मी ह्या 3000 रुपये आणला वाटते लंगड्यानं. आता बहीण माझे पिल्लेच घेऊन द्यावं लागते का काका? तर पण बाजार फिराच लागन. पाहतो बकरीचे भाव काय म्हणते का तर. बरं आबाजी, येतो मग आम्ही तिकडे फिरून. पण बकरी पाहिजे नव्हती का? बकरी हो बकरी पाहिजे नव्हती. अबे का बकरी मध्ये बे? बकरीची राहतेस किती दिवस लेका? हेच पिल्ल्याले मोठं कर, मस्त पाठ देतो तुम्हाला. एक नंबर बिलकुल मोठी थरणातली, बिलकुल खतरनाक वाली. घेऊन जा, पोस 6 महिने मग पाय तू. हो येतो, थोडा फिरून येतो थांब. कसं मग म्हणजे भाव आहे ना बाबा. पिल्ले घेऊन जावं लागते का काका असं वाटत आहे मला. अबे मग भाव तर राहणार आहे ना. 350 रुपयामध्ये अंड येणार आहे का त्या बकरीचा? बहीण मायाचं तू बोलून राहिला. तुझ्या मायला माहित नाही वाटते. तू टेन्शन नको घेऊ. जर आपण इथून नाही गेले ना, माया घरची बकरी देतो तुले. टेन्शन नको घेऊ तू. हो जमते. आपण फिरून तर घे, पहिले विचारून ये ना तिकडे काय म्हणते तर पाय. बरं तू थांब इथंच, मी आत्ता आलो. बहीण मायाचं म्हणलं तर म्हणजे त्या माणसाजवळ काय गेलं रे बहीण मायाचं. त्याच्याजवळ का बहीण नुसतं बोकडेच दिसून राहिले. अरे आहे वाटते बकरी आहे वाटते त्याच्याजवळ. राम राम काका, काय म्हणते बकरी? का लावला भाव बकरीचा? अबे तर का विचारायला आला का घ्यायला आला? घ्यायला आलो ना. का कसा बोलताय का तू? सांग ना मग काय पाहिजे तुला? बोकडा पाहिजे का बकरी पाहिजे? बाप्पा लय स्टाईल बोलतोय रे या माणूस. अरे बकरी पाहिजे. बकरी काय दिले सांगा फक्त. या बकरी 2 दाती आहे का? अबे दोन्ही दाती आहे. कोण्या गावचा बी तू? कोण्या गावचा? मी इथचा सो, हेच माया गाव. मी शिरोलीचा. एक नंबर जंगलातल्या बकऱ्या भाऊ. टेन्शन ना. सांग तुला कोणती बकरी पाहिजे. नेवाली ना कारी? किती देते सांग तू फक्त. 2500 मध्ये लावत असेल तर पाहिजे वाली बकरी. मजाक करून राहिला का बे? हा मजाक करताय का? बरं किती लावते तूच सांग जाऊ दे.
गाभण बकरी आहे हे. नाही नाही म्हणता म्हणता 10,000 जात नाही, मी सोडत नाही खाली. जास्तीत जास्त 9,500 बस झालं फायनल. अबा साला मी स्वतःच बकऱ्यावाला असून साला पण एवढं भाव को वाढले रे बकऱ्याचे. झालं मग लंगड्याचं काही खरं नाही आता मग. अरे काही खरं नाही. सांग ना मग किती देते सांग ना. अबे पोट्या पट्ट्याचं काम नवले का असे सौदेबाजी करणं. पैसे पिशे आणला का, किती आणला? पैसे बिशे आणलो पण तू भाव बरोबर सांगत नाही. अबे एवढं कमी करून सांगलो, आणखी किती सांगणार आहो? 3,000 पाहिजे नव्हती पाटाड. अबे तर मग 3,000 पाटाळ बी नाही भेटत. पिल्ले घेऊन जा जात असन तर, आणि त्यांना मोठा कर. एखादी 3,000 एखादी पिल्लू घेऊन जा, मोठा कर, मस्त पोस्ट तेलेस. जर शोक असन तर बकऱ्या चाराचा. अरे काका का तू बोलते. आमच्या घरी दुनिया भराच्या बकऱ्या आहे. 12 बकऱ्या आहे. 12 बिझनेस आहे आमचा. तू मला काय सांगते का? बाप्पा पोट तर बाहेर फेकते वाटते. खरोखर असन का बकऱ्या? बहीण माय मी 1-2 बकऱ्या असन पिल्ले पाडले घ्यायला आला असन सस्त्यात भेटन तर. अरे ठीक आहे मग काका येतो मग. बहीण माय भाई भाव सांगत आहे तू. मला नाही पाहिजे नव्हती. ते माय दिसत आहे का मित्र ते तिकडचं ते लंगड. हा त्याला 3,000 रुपये घेऊन आला आणि बकरी पाहिजे नव्हती त्याले. त्याले म्हणाव बकऱ्याचं अंड बी नाही येत म्हणाव. 3,000 रुपयामध्ये एखादी पाटड बिटाड भेटन तर घेऊन जा, नाही तर जा म्हणा चुपचाप घरी. 3,000 कुठं जमते? 5-6 हजार आणा लागते तेव्हा कुठे एखादी चांगली पोसण्यालायक बकरी तरी भेटन. हो माहित आहे म्हणा ते. बरं सांगतो त्याला सांगतो. हा मग सांग त्याले पुढच्या वेळेस ये. पुढच्या रविवारी बाजारामध्ये राहतो मी. मस्त एखादी बकरी आणतो तुझ्यासाठी. मस्त 6-7 हजारापर्यंत घेऊन ये. त्याले देतो मी 1 नंबर माल देतो. गाभण बकरी देतो बिलकुल. बरं ठीक आहे येतो मग. अबे मग भाव सांगून राहिला ना बे. 9,000 10,000 म्हणत आले का बकरीचे. डबल ट्रिबल ना भाव. बापा आपल्या 3,000 मध्ये काय येते का? काहीच नाही. शेपूट बी नाही येत त्या बकरीचा. मला बकऱ्या लय भाव आहे वाटते. माझ्या घरची एखादी आणा लागेल विकासाठी. बम भाव आहे आता. अरे उन्हाळ्यामध्ये भावच राहते म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये पाय बर कसे स्वस्त राहते. अबे पावसाळ्यामध्ये सस्ते आणते तर ते बिमार वाले राहते म्हणून आणते. मी काय म्हणतो मग जाऊ दे आता. जाऊ आता चुपचाप. 4-5 हजार रुपये तरी पाहिजे का तुमचा मायले कर म्हणा ऍडजस्ट. मस्त बकरी घेऊ. 3,000 काहीच नाहीत. मग पाटाळ घेत असेल तर चाल त्या बुड्याकडे जाऊ पाटाळ घेऊ एखादी. नाही राजा बकरी थोडीशी मोठी पाहिजे ना. त्या सोंग आले बहीण मामी मी त्या मागच राहतो. माझ्या पिल्लूच नाही चालायचो काय फायदा. मग ते कसं त्या बरोबरीनं बकऱ्या सोबत चाललं पाहिजे. मग कसं मग जायचं घराकडे. येऊ मग 2-3 हजार रुपये घेऊन आणखी जास्तचा. सांगतो मी मायले. जाऊ दे चल नाश्ता करून जाऊ घरी. ठीक आहे चाल ठीक आहे. बाजार पाहिला ना कसा राहते तर. मजा आली भाऊ पण तेवढी मजा नाही आली. पुढच्या वेळेस मस्त मजा दाखवू आपण. ठीक आहे मग चला मग. बकरीचा सौदा तर हुकला. या 3,000 रुपये आणला होता. आता काही नाही. आता उद्याच्या एपिसोड मध्ये आता दुसऱ्याकडे जाऊ कुठेतरी नवीन टॉपिकवर बोलू आपण.